सोलापुरात विमानसेवा अद्याप सुरू झालेली नाहीये। विमानसेवा सुरू होण्यासाठी कोणतीच तारीख समोर येत नसल्याने सोलापूरकरांमधून तीव्र नाराजी व्यक्त होते। जळगावच्या अमळनेरमध्ये रस्ता खोदकाम करताना पाण्याची पाईपलाईन फुटली, त्यामुळे लाखो लिटर पाणी वाया जाते। तसंच रस्त्यावर देखील मोठ्या प्रमाणात चिखल झाला। नागरिकांना पायी चालणं देखील कठीण झालं। शहरात वेगवेगळ्या ठिकाणी गेल्या 15 दिवसात पाईपलाईन फुटण्याची तसंच गळती लागल्याची ही तिसरी घटना। नंदुरबारच्या केलापाणी गावाबाबत गाढवाच्या मदतीनं 200 फूट खोल दरीतून पाणी आणावं लागतंय। तसंच गाढवासोबत आदिवासी बांधवांना देखील दररोज 5 किलोमीटर पायपीट करावी लागते। या गावकऱ्यांना पाण्यासाठी जीव धोक्यात घालून प्रवास करावा लागतो। ठाण्यात वातावरण बदलामुळे दवाखान्यात आता नागरिकांच्या रांगा लागल्यात। ठाणेकर अंगदुखी, सर्दी, खोकला, घसा दुखणं, ताप या आजारानं त्रस्त झालेत। वातावरण बदलामुळे दवाखान्यात उपचारासाठी येणाऱ्या रुग्णांच्या संख्येत वाढ झाल्याचं पाहायला मिळतंय। काही दिवसांपासून वातावरणात अचानकपणे झालेल्या बदलांचा परिणाम ठाणेकरांच्या आरोग्यावर होतो। नवी मुंबईच्या वाशीमध्ये सिडकोच्या घरांना नापसंती मिळते। लहान झालेला आकार आणि वाढलेल्या भरमसाठ किमतीमुळे वाशीमधल्या सिडकोची घरं रिकामी आहेत। वाशी ट्रॅक टर्मिनलच्या जागेवर काढलेल्या लॉटरीमध्ये फक्त 2651 घरच अर्जदारांना देण्यात आली। धुळे महापालिकेचे आयुक्त मालमत्ता कर वसुली करण्यासाठी थेट आता रस्त्यावर उतरलेत। महापालिकेच्या क्षेत्रात मालमत्ता धारकांकडे जवळपास 101 कोटी रुपयांची थकबाकी आहे। त्यामुळे महापालिकेने आता मार्च अखेरपर्यंत ही वसुली करण्याची मोहीम हाती घेतली। त्यासाठी 13 पथकं तैनात करण्यात आली। पीओपी मूर्तींना पूर्णतः बंदी घालण्याच्या निर्णयाविरोधात पीओपी मूर्तिकारांच्या संघटनेनं न्यायालयात जाण्याचं ठरवलं। या बंदीमुळे अनेक मूर्तिकारांचा रोजगार जाणार असल्यामुळे श्री गणेश मूर्तिकार कामगार संघटनेनं आपली बाजू मांडण्यासाठी न्यायालयात धाव घेण्याचं ठरवलं। मुंबईच्या गेटवे एलिफंटा अलिबाग जलवाहतूक करणाऱ्या लाकडी बोटी बदलून आता फायबरच्या बोटी वापरण्याचे राज्य सरकारनं निर्देश दिलेत। मात्र एक लाकडी बोट 1.5 कोटी रुपयात येते, तर फायबर बोट 3.5 ते 4 कोटींच्या आसपास असते। त्यामुळे फायबरची बोट आम्हाला परवडणार कशी असा सवाल बोट व्यावसायिक करतात। IIT मुंबईमध्ये 63वा पदवी प्रदान समारंभ पार पडला। यावेळी 354 विद्यार्थ्यांना पदव्या प्रदान करण्यात आल्या। ऑगस्ट 2024 ते जानेवारी 2025 दरम्यान अभ्यासक्रम पूर्ण केलेल्या विद्यार्थ्यांसाठी हा विशेष पदवी प्रदान समारंभ आयोजित करण्यात आला। दुहेरी पदवीसाठी मुंबई विद्यापीठ 4 इतर विद्यापीठांशी करार करणार आहे। पुण्यातल्या COEP तंत्रज्ञान विद्यापीठाशी करार केला जाणार आहे। त्याचबरोबर SNDT, सोमय्या आणि HNSC या विद्यापीठांची बोलणी सुरू आहे। हे करार झाल्यास विद्यार्थ्यांना एकाच वेळी 2 पदव्या घेता येणार आहेत। कोल्हापूरमधल्या शिवाजी विद्यापीठामध्ये आजपासून राष्ट्रीय विज्ञान दिनानिमित्त विशेष सप्ताह साजरा केला जाणार। भारतीय तरुणांना नवकल्पना आणि विज्ञानामध्ये सक्षम बनवणं ही यावेळची संकल्पना आहे। 28 फेब्रुवारीपर्यंत हा सप्ताह सुरू राहणार आहे। प्रश्नमंजुषेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन केलं। साताऱ्यामध्ये महामार्गालगत खासदार उदयनराजे भोसले यांचं 75 फुटी बॅनर उभारण्यात आले। एका कार्यकर्त्यानं आणेवाडी टोल नाक्याच्या भागामध्ये त्यांच्या वाढदिवसानिमित्त बॅनरबाजी केली। महामार्गालगतच हा बॅनर उभा केल्यानं सगळ्यांचंच लक्ष वेधलं जात आहे। नवी मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती आणि उपसभापती पदासाठी आज निवडणूक पार पडते। यातून 16 नियमित सदस्य आणि 5 शासन नामनिर्देशित सदस्य सभापती आणि उपसभापतींची निवड होणार आहे। दुपारी 2 वाजता ही निवड होणार आहे। महाराष्ट्राचे राज्यपाल CP राधाकृष्णन आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत। मुक्त विद्यापीठाच्या पदवीदान समारंभाला ते हजेरी लावणार आहेत। त्यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे। सकाळी या कार्यक्रमाला सुरुवात झाली। वाशिम जिल्ह्यामध्ये रिसोड कृषी उत्पन्न बाजार समितीनं हळद परिषद भरवली। यामध्ये तज्ज्ञांनी शेतकऱ्यांना हळद उत्पादन वाढीसाठी मार्गदर्शन केलं। तसंच उत्कृष्ट हळद उत्पादक शेतकऱ्यांचा सपत्नीक सत्कार केला। चिया खरेदीचा शुभारंभ यावेळी करण्यात आला। 10,000 ते 12,500 रुपये प्रति क्विंटल इतका दर चियाला मिळाला। सततच्या हवामान बदलामुळे नंदुरबार जिल्ह्यामध्ये मिरचीच्या उत्पादनात प्रचंड घट झाली। जवळपास 35 ते 40% मिरचीचं उत्पादन घटलंय। तरी सुद्धा मिरचीचं उत्पादन 2 लाख क्विंटल झाले। गेल्या वर्षी सरासरी 3.5 लाख क्विंटलपेक्षा अधिक मिरचीची आवक झाली होती। नंदुरबार जिल्ह्यामध्ये लिंबूच्या दरात वाढ झाली आहे। जिल्ह्यामध्ये उन्हाचा तडाखा वाढायला सुरुवात झाली, त्यामुळे लिंबूची मागणी वाढली। सध्या लिंबूला 120 ते 150 रुपये किलोपर्यंतचा दर मिळतो, तर मार्च आणि एप्रिलमध्ये लिंबूचे दर आणखी वाढण्याची शक्यता आहे।
धुळे जिल्ह्यात यंदा मुबलक पावसामुळे गव्हाच्या लागवडीत वाढ झाली। जिल्ह्यात तब्बल 1,25,000 हेक्टर क्षेत्रावर रब्बी हंगामाची लागवड झाली। यामध्ये सर्वाधिक 44,000 हेक्टरवर गव्हाची लागवड करण्यात आली। त्यामुळे यंदा गव्हाच्या उत्पादनात वाढ होण्याची शक्यता कृषी अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे। तूर डाळीच्या दरात मोठी घसरण झाली। 2 महिन्यामध्ये तूर डाळ 30 रुपयांनी स्वस्त झाली, तर डाळ प्रति किलो 120 ते 130 रुपयांवर आल्यानं गृहिणींना दिलासा मिळाला। 2 महिन्यांपूर्वी 160 ते 170 रुपये किलो असलेली तूर डाळ आता 120 ते 130 रुपयांवर आली आहे। कोल्हापूरमध्ये जीबीएसचा धोका वाढताना दिसतोय। कोल्हापूरमध्ये आणखी 2 जणांना जीबीएसची लागण झाली। जीबीएस बाधित रुग्णांची प्रकृती चिंताजनक असून त्यांच्यावर छत्रपती प्रमिला राजे रुग्णालयात उपचार सुरू आहेत। दोन्ही रुग्ण यादवनगर परिसरातले। राज्यातल्या दीर्घकाळ प्रलंबित असलेल्या स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकांबाबत उद्या सुप्रीम कोर्टात सुनावणी होणार आहे। कोर्टाच्या सुनावणी यादीत हा विषय 29व्या क्रमांकावर आहे। त्यामुळे आता उद्या होणाऱ्या सुनावणीत निवडणुकांचा मार्ग मोकळा होतो का याकडे आता राज्याचं लक्ष आहे। राज्यातल्या दुसऱ्या टप्प्यातल्या शिक्षक भरतीसाठी हजारो उमेदवार प्रतीक्षेत आहेत। मात्र पवित्र संकेतस्थळावर भरतीच्या पदांसाठीच्या जाहिराती देण्यास मुदतवाढ देण्यात आल्याचं जाहीर करण्यात आलं। नवीन मुदतीनुसार आता 28 फेब्रुवारीपर्यंत जाहिराती देता येणार आहेत। राज्यात 10 दिवसात आरटी अंतर्गत केवळ 13,740 मुलांचे प्रवेश निश्चित झालेत। यंदा राज्यातल्या 8,853 शाळांमध्ये 1,09,000 जागा प्रवेशासाठी उपलब्ध आहेत। आतापर्यंत केवळ 13,740 मुलांचे प्रवेश निश्चित झालेत। महाराष्ट्र लोकसेवा आयोगाने 3 महिन्यांपूर्वी राज्यसेवा 2023 परीक्षेचा निकाल जाहीर केला। त्यानंतर वैद्यकीय तपासणी सुद्धा झाली, परंतु आयोगाच्या ढिसाळ कारभारामुळे 3 महिन्यानंतर सुद्धा संपूर्ण प्रक्रिया रखडली। त्यामुळे राज्यसेवेसारखी महत्त्वाची परीक्षा उत्तीर्ण होऊन सुद्धा विद्यार्थ्यांच्या पदरी निराशा आली। अकोला अंजनगाव मार्गावर पोलिसांनी जनावरांच्या हाडांनी भरलेला टेम्पो पकडलाय। नाकाबंदी करताना काही अंतरावर गाडी थांबवली आणि 2 आरोपींनी पळ काढला। या प्रकरणात पोलिसांनी मुद्देमाल जप्त केला। सांगलीच्या मिरजमध्ये नशेच्या गोळ्या विकणाऱ्या तरुणाला पोलिसांनी अटक केली। आरोपी मार्केटमध्ये संशयितरित्या फिरत होता। त्याची झाडाझडती घेतली असता नशेच्या गोळ्या आढळल्या। आरोपीकडून तब्बल 18,890 गोळ्या जप्त केल्या। यवतमाळच्या लोहारा पोलीस ठाण्यातून बेड्यांचा चोरटा पसार झाला। 7 वर्षांनंतर या आरोपीला अटक झाली होती। पोलीस स्टेशनला घेऊन जात असतानाच आरोपीने पोलिसांच्या तावडीतून पळ काढला। जळगावच्या कसगावामध्ये भल्या पहाटे महादेव मंदिरात चोरी झाली। शंकराच्या पिंडीवर नागाचं सोन्याचं कवच आणि त्रिशूल चोरट्यानं चोरलाय। घटना सीसीटीव्हीत चित्रित झाली। त्याद्वारे पोलिसांचा सध्या तपास सुरू आहे। गोंदिया रेल्वे स्थानकावर आरपीएफ जवानाने एका महिलेचे प्राण वाचवले। गोंडवाना एक्सप्रेसमध्ये चढताना महिलेचा तोल गेला, मात्र ती पळतानाच जवानानं प्रसंगावधान राखत तिला पकडलं। बदलापूरमधल्या ठाकूरवाडीमध्ये गायीच्या वासराचं नामकरण विधी पार पडला। या नामकरण सोहळ्यासाठी संपूर्ण गावाला जेवण ठेवण्यात आलं। आपल्या गायीवरच्या प्रेमापोटी गुरुनाथ कडाळी यांनी हा आगळा वेगळा कार्यक्रम आयोजित केला। पुण्याच्या घोडेगावमध्ये निसर्ग साहस संस्थेमध्ये 6 दिवसाचा प्रशिक्षण शिबिर आयोजित करण्यात आले। या प्रशिक्षणात प्रशिक्षणार्थींना मानव बिबट संघर्ष टाळण्यासाठी आणि मानव बिबट सहजीवन सुरू होण्यासाठी आवश्यक माहिती देण्यात आली। ग्रामीण भागात गाय आणि म्हशींच्या संगोपनातून दुग्ध व्यवसाय मोठ्या प्रमाणात केला जातो। मात्र दुधाचा दर आणि उत्पादन खर्चाचा ताळमेळ बसवताना दुग्ध उत्पादक शेतकऱ्यांना कसरत करावी लागते। यामुळे दूध उत्पादक शेतकरी आता संकटात सापडले। निफाडच्या वाकट शिरवाडे भागामध्ये बिबट्याची दहशत अखेर संपली। गावामध्ये दहशत माजवणारी मादी बिबट्या वन विभागाच्या पिंजऱ्यात कैद झाली। त्यामुळे शेतकऱ्यांनी समाधान व्यक्त केले। कुंभमेळ्याला येणारे भाविक अयोध्येत रामाच्या दर्शनाला येत आहेत। त्यामुळे गर्दी लक्षात घेता प्रशासनानं 26 तारखेपर्यंत रामलल्लाचं व्हीआयपी दर्शन पूर्णपणे बंद केलं। तसंच मंदिर परिसरात वाहनांना प्रवेश बंदी करण्यात आली। परळीमधल्या वैजनाथ मंदिरात महाशिवरात्रीनिमित्त मोठ्या प्रमाणात भाविक दर्शनासाठी दाखल होतात। यासाठी वैजनाथ देवस्थान ट्रस्टकडून जय्यत तयारी करण्यात आली। मंदिराला आकर्षक विद्युत रोषणाईसह मंदिराच्या उत्तर पायऱ्यांवर दर्शन व्यवस्थेसाठी मंडप उभारण्यात आला। पुण्याच्या भीमाशंकरमध्ये महाशिवरात्रीनिमित्त जोरदार तयारी केली जाते। मंदिर परिसराची स्वच्छता करण्यात आली, तर या ठिकाणी महादेव नगरी सजवण्याची देखील तयारी सुरू आहे। महाशिवरात्रीनिमित्त भीमाशंकरमध्ये देशभरातून मोठ्या संख्येने भाविक येत असतात।
मनमाडमध्ये किशोर राज्य अजिंक्यपद कबड्डी स्पर्धेचं उद्घाटन करण्यात आलं। या स्पर्धेमध्ये राज्यभरातून 32 मुलामुलींचे संघ सहभागी झाले। या स्पर्धेसाठी 4 मॅचची मैदानं तसंच भव्य प्रेक्षक गॅलरी उभारण्यात आली। दरम्यान पुढचे 5 दिवस कबड्डीचा थरार रंगणार आहे। युरोपमध्ये होणाऱ्या कुडो वर्ल्ड कप स्पर्धेसाठी बीडच्या गेवराईतल्या सौरभ जाधवची निवड झाली। त्याच्यावर शुभेच्छांचा वर्षाव होतो। गेवराईचे आमदार विजयसिंग पंडित यांनी सौरभचा सत्कार करून त्याला शुभेच्छा दिल्या। आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये आज न्यूझीलंड आणि बांगलादेश यांच्यामध्ये लढत होणार आहे। रावळपिंडी स्टेडियमवर दुपारी मॅचला सुरुवात होईल। सलामीच्या मॅचमध्ये न्यूझीलंड विजयी झाली होती तर बांगलादेशला पराभवाचा सामना करावा लागला होता। त्यामुळे आजच्या मॅचमध्ये बांगलादेश समोर न्यूझीलंडला रोखण्याचं आव्हान आहे।